श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या दोन्ही किडन्या फेल असतील आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुमचं क्रिएटिन आता वाढलेलं आहे, म्हणजे हाय झालेलं आहे, आणि जर आपलं क्रिएटिन हे 2 3.4 या 5 पॉईंटच्या रेंजमध्ये असेल ना, तर आपल्या डॉक्टर लगेच आपल्याला डायलिसिसचा सल्ला देत नसतात. कधी कधी ते सांगतात की काही औषधं गोळ्याने सुद्धा हे गोष्टी म्हणजे आपण म्हणजे कंट्रोल करू शकतो. तर बऱ्याच पेशंटला याचा अनुभव सुद्धा आला सर. जे लोक डायलिसिस करतात ना, ह्या लोकांना नक्कीच याचा अनुभव असेल. परंतु ज्या लोकांच्या किडन्या नुसत्या म्हणजे फेल झाल्या असं त्यांना समजलं, त्यांचं क्रिएटिन हे एकदम म्हणजे 5च्या आतमध्येच आहे, तर अशा लोकांनी जर व्यवस्थित कट्टोकरपणे म्हणजे पालन केलं ना, तर तुम्हाला कमीत कमी 20-25 वर्ष तरी डायलिसिस करायला नको. आणि डायलिसिस पर्यंत मित्रांनो पोहोचू सुद्धा नका, कारण की खूप वेदना असतात. आयुष्यभरासाठी ती डायलिसिस स्टार्ट होते. एकदा की डायलिसिस स्टार्ट झाली नका समजा की आपल्या शरीराला त्याची सवय झाली म्हणून समजायचं. आता या गोष्टी तुम्हाला सांगतोय ना, त्या तुम्हाला मी माझ्या अनुभवानुसार सांगतोय. माझं ट्रान्सप्लांट झालंय. ज्यावेळी माझं किडनी फेल झाली त्यावेळी माझं स्टार्टिंगचं क्रिएटिनिन 2.12 होतं. मित्रांनो खूप कमी होतं, म्हणजे स्टार्टिंगच झाली होती माझ्या किडनी फेलची. आता मी डॉक्टरांकडे गेलो होतो. डॉक्टरने मला स्टार्टिंगला सांगितलं की ह्याच रेंजवर जर तू राहिलास ना, तर कमीत कमी 15 वर्ष तर तू आरामात बिना डायलिसिसचा राहू शकतोस. 15चे जास्त सुद्धा होतील. म्हटलं की बरेच वर्ष आपल्याकडे आहेत, म्हणजे आपण खूप काही करू शकतो. आणि 15 म्हणजे 2चं जर खाली आलं ना, तर अजून आपण नॉर्मल सुद्धा जगू शकतो. तर औषध उपचार चालू झाले आणि मग त्यांची माझी व्हिजिट असायची. 3-3 महिन्यांनी मी व्हिजिट करायचो. आता डॉक्टरांनी मला सांगितलं की 15-20 वर्ष तुझ्या हातामध्ये आहेत, काय टेन्शन नव्हती. मग आम्ही डाएट चार्ट घेतला, म्हणजे डाएटच्या डॉक्टरांना गेलो. त्यांनी आम्हाला संपूर्ण हिस्ट्री लिहून दिली, किती जेवायचं, किती पाणी प्यायचं, व्यायाम, चालणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला लिहून दिल्या. आता माझी ड्युटी सेकंड आणि फर्स्ट या 2 गोष्टीमध्ये असायची, त्यामुळे माझं संपूर्ण जेवणाचं आणि खाण्याचं संपूर्ण म्हणजे शेड्यूल होतं ना, ते चेंज व्हायचं. पण ह्या गोष्टी आपल्याला नवीन होतं, आपल्याला काय समजायचं नाही. आता मी तुम्हाला जसं सांगतोय ना, हे माझ्या अनुभवानुसार सांगतोय, तसं आम्हाला कोणी सांगणार नव्हतं. मग मित्रांनो माझं क्रिएटिन आहेत ना, हे वाढायला लागले. म्हणजे 2च्या 3 झाले, 3चे 4 सुद्धा झाले. मी डॉक्टरांना पुन्हा विचारलं की डॉक्टर तुम्ही तर म्हणालात की क्रिएटिन वाढणार नाही, जास्त कमी जास्त कमी असं होतील, पण कमी होतच नाही, वाढतच जातात. तर डॉक्टर म्हणाले, तरी सुद्धा म्हणाले की डॉक्टर म्हणाले की ते 3चे 4 सुद्धा होतील, 5 सुद्धा होतील, पुन्हा रिटर्न आपोआप खाली सुद्धा येतील, काय टेन्शन घेऊ नकोस. आणि मित्रांनो सर्वात मोठी म्हणजे चुकी कुठली होती आमची माहिती आहे. हॉस्पिटल तर खूप मोठं होतं, पण आम्ही तिथे ट्रीटमेंट घेत होतो ना, ती फ्री ओपीडीची होती. आता मोठमोठे हॉस्पिटल असतात, त्यांच्यामध्ये एक वार असतो. गरीब लोकांसाठी ते एक फ्री ओपीडी ठेवतात. मग आपण आपला आजार तिथं सांगायचं, दाखवायचं, मग त्यानुसार ते लोक आपल्यावरती उपचार करत असतात. आता माझं सुद्धा सेम तसंच होतं. मी फ्री ओपीडीला जायचो आणि ते 50 का 100 रुपयासाठी ते फ्री ओपीडीसाठी भरायचे आणि आपल्याला समोर डॉक्टर सांगायचे. आता ते लोक आम्हाला सांगायची माहिती ना, ती व्यवस्थित सांगायची नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित समजावून वगैरे काय खातोस पितोस या सगळ्या गोष्टी सांगायच्या. रिपोर्टमध्ये जे काय आलं ना तेवढंच ते सांगायचे, त्याच्यावरती औषधं द्यायची आणि पुन्हा सांगायचे 3 महिन्यात तुम्ही रिटर्न पुन्हा व्हिजिटला या. तर ह्या गोष्टी माझ्या बाबतीत चालायच्या. या 6 महिन्यामध्ये माझं क्रिएटिन आहे ते 6 वरती गेले. 6 वरती गेल्याच्यानंतर आम्ही घाबरलो. डॉक्टर म्हणाला की तुम्हाला डायलिसिस स्टार्ट होण्याची शक्यता आहे. म्हटलं की यार 15-20 वर्ष तुम्ही सांगितले होते आणि डायरेक्टली बोलता की डायलिसिस चालू होणार. तर मग डॉक्टरांना आपण काय बोलू शकत पण नव्हतो. मग आम्ही काही विचार केला की ठीक आहे, जर आपण हे डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल चेंज करूया. मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो जिथे माझा ट्रान्सप्लांट झालं ते. आता तिथे माझं ट्रान्सप्लांट झालं, तिथे आम्ही गेलो ना, तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं म्हणजे डॉक्टरांनी आमची संपूर्ण हिस्ट्री पाहिली की मी स्टार्टिंगपासून मला केव्हापासून स्टार्ट झालं. डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर आम्ही ज्यावेळी डॉक्टरांकडे गेलो दुसऱ्या, तेव्हा ते म्हणले होते की 10-15 वर्ष तू आरामात त्याच्यावरती बिना डायलिसिसचा राहू शकतो. मग माझे डायरेक्ट असे अचानक काय एवढे वाढले. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुझे म्हणजे जे त्यांनी उपचार ज्यावरती केले होते ना, ते कदाचित त्यामध्ये थोडी चुकी झाली असेल आणि काही चुकी तुझ्या हातून सुद्धा घडली असेल, काही पथ्य मिथ्ये पाळण्याच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत. तर मग म्हटलं आता आपल्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे, आता आपण काय करू शकत नाही. मग त्याने आम्हाला ऑप्शन दिला की एकदा ट्रान्सप्लांट करा, नाही तर मग तुम्ही डायलिसिस करा, असं ऑप्शन दिलं. माझं ट्रान्सप्लांट झालं मित्रांनो. आता मी तुम्हाला एवढं सांगतो की ज्या लोकांचे क्रिएटिन हे 2.4.5 पॉईंट असतात ना, जर त्यांनी व्यवस्थित पालन केलं ना, तर कदाचित तुम्हाला 20 वर्ष तरी डायलिसिसची गरज बसणार नाही. आणि मित्रांनो तिथपर्यंत तुम्ही पोहोचू सुद्धा नका. आता ह्या गोष्टी तुम्हाला मी का सांगतोय, म्हणजे मी काहीतरी अभ्यास केलाय आणि ह्या गोष्टी तुम्हाला लगेच सांगतो की तुम्ही डायलिसिस तुम्हाला गरज लागणार नाही. ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, ज्यांनी मला कोणीतरी सांगितल्यात, डॉक्टरांनी सांगितल्यात, मी कुणाच्या तर कोणाकडून ऐकल्यात. आता ज्यांनी मला सांगितलं ते तुम्हाला एवढं सांगतो, मी काय एक्स्ट्रा तुम्हाला सांगत नाही. माझं ट्रान्सफर नंतर मी असे व्हिडिओ बनवायला लागलो युट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टावरती. तर मला बऱ्याच लोकांचे कॉल सुद्धा यायला लागले आणि कॉल आले तर मग कॉल येतात, मेसेज येतात. तर एका व्यक्तीचा मला कॉल आला, त्याच्यासुद्धा दोन्ही किडन्या फेल होत्या. त्यांनी मला फोन केला की दादा माझ्यासुद्धा दोन्ही किडन्या फेल आहेत आणि परंतु माझं डायलिसिस चालू नाही आहे. मी कसं राहायचं, काय राहायचं ते मला सांगा, तुम्ही मला सजेशन द्या. मी म्हटलं की तुमचं आता क्रिएटिन किती आहे. तर ते म्हणाले की आता माझं क्रिएटिन 2 पॉईंट आहे. म्हटलं की तुम्ही डॉक्टरांकडे गेला होता स्टार्टिंगला, त्यावेळी तुमचं क्रिएटिन किती होतं. ते म्हणाले त्यावेळी माझं 6 पॉईंटच्या वरतीच होतं. म्हटलं मी 6 पॉईंटच्या वरती होतं, पण एवढं कमी कसं कळालं. तर बोलायला की मी व्यवस्थित डाएट करतो, डॉक्टरांनी मला चालायला वगैरे सांगितलेलं आहे, जेवणाचा चार्ट दिलेला आहे, मी मच्छी वगैरे आता संपूर्ण सोडूनच दिलेलं आहे, मी व्यवस्थित म्हणजे राहतो, ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या गोष्टी मी कटोकटपर्यंत पालन करतो त्यांचं.
मग म्हटलं की 2 पॉईंट पर्यंत आता तुमचं क्रिएटिन आहे. लास्ट कमी कितीपर्यंत आलं होतं? ते म्हणाले की 2 पॉईंटच्या खाली सुद्धा आलं होतं. आणि डॉक्टर म्हणाला की जर असंच शेड्यूल राहिलं तुमचं तर तुम्हाला लाईफमध्ये कधी डायलिसिस सुद्धा करायची गरज नाही बसणार. म्हटलं मी मग त्यावेळी मला आठवलं की यार ज्यावेळी मी सुद्धा ट्रीटमेंटने गेलो होतो त्यावेळी डॉक्टरने सुद्धा मला हेच सांगितलं होतं की 15-20 वर्ष तुला डायलिसिस करण्याची गरज नाही राहणार जर हे क्रिएटिन तुझं स्टेबल राहिलं तर. तर मित्रांनो हे खरं होतं. म्हणजे काही गोष्टी आपल्या हातून सुद्धा घडतात आणि काही गोष्टी डॉक्टरांच्या सुद्धा हातून घडत असतात. तर मी त्याला सांगितलं की भावा तुला जे क्रिएटिन आता सध्या तुझ्या ज्या लेवल आहेत ना त्यातून ते कमी कसे होतील ना ते तू बघ आणि वाढून देऊच नकोस. तू डायलिसिस पर्यंत पोहोचूच नको कारण की डायलिसिस पर्यंत जर तू पोहोचलास ना तर तुला खूप वेदना होतील कारण की खूप त्रास आहे आणि एकदा की डायलिसिस स्टार्ट झाली की समजायचं की आपल्या वनवास स्टार्ट झाला. तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय. आणि जे लोकांचं क्रेडिट आता 5-6 वरती असतील आणि त्यांचं डायलिसिस स्टार्ट नसेल ना अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ खास स्पेशल आहे. त्या लोकांनी आपलं म्हणजे नियम व्यवस्थित पाळायचे. जे डॉक्टर लोक आपल्याला लिहून देतात चार्ट्स वगैरे ते संपूर्ण त्याचं पालन करायचं. काही लोक आयुर्वेदिक करतात. जे लोक आयुर्वेदिक करतात त्यांनी आयुर्वेदिकच करायचं आणि जे लोक डॉक्टरकी करतात ना त्यांनी दोन्ही मिक्सिंग नाही करायचं की आयुर्वेदिक पण थोडंसं आणि डॉक्टरकी पण थोडंसं. म्हणजे चारही साईडून जर आपण गेलो ना की आपला एकदाशी स्फोट होऊन जातो. त्यामुळे काहीतरी एकच करा. डॉक्टरकी तर डॉक्टरकी करा आणि जर आयुर्वेदिक तुम्हाला करायचं असेल तर आयुर्वेदिक करा तुम्ही. परंतु हे क्रिएटिन आहे तर तुमचे नॉर्मल रेंज राहिले 5-6च्या रेंजला जर आहे तसेच राहिले ना तर तुम्हाला कधीही डायलिसिस करायची गरज भासणार नाही मित्रांनो. आणि तुमची लाईफ आहे ना ती हेल्दी राहील, नॉर्मल राहील. जसं तुम्ही म्हणजे ज्या दैनंदिन जीवनापर्यंत तुम्ही सर्व गोष्टी करता ना त्या गोष्टीपर्यंत तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धूम्रपान आणि दारू वगैरे किडनी फेल झाल्यानंतर कधीच पिऊ नका, खाऊ नका जेणेकरून आपल्या शरीराला ते हानिकारक असतात. तर मित्रांनो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.